RGGL आहे, तर ते वापरायला पूर्णतः अलाउ केलेलं आहे, की ट्रेडिशनल मेडिसिन्स तुम्ही खाऊ शकता आणि इतरांनाही सांगू शकता. अ, तर ह्याच्यामुळे होतं काय, की व्हायरस अटॅक जेव्हा होतो, WHOचं स्टेटमेंट असं आहे, की व्हायरस अटॅक झाल्यानंतर आपल्याला इम्युनिटी फंक्शन वाढवणारे अ, ज्या काही गोष्टी आहेत त्या सप्लाय करणं बॉडीला अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जे आपलं एन्शंट सिस्टम आहे, की आत्तापर्यंत आपण कशाप्रकारे ह्या रोगांचा प्रतिकार शक्तीने परतावा केलाय, तर तिथेही आपल्याला त्याची माहिती घेऊन त्याच्या प्रकारे ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे बॉडीसाठी, की जी आत्ताची गरज आहे. आपण इतक्या वर्ष इम्युनिटीवर कधी बोललो नाही, पण आता WHO सांगतं, की इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टी तुमच्या जसं आपली कंट्री इंडिया आहे, जिथे आपले हब्स ज्या प्रकारे आपण वापरत आलोय, त्याचा वारंवार आणि जास्तीत जास्त प्रमाणात वापर करणं, हे इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण करू शकतो. तर इम्युनिटी वाढवणं म्हणजे काय, की जसं एक सोपं एक मला पी-पी-टी इथे दाखवावीशी वाटते. सोपं उदाहरण आहे, की जसं एक टी सेल हा एक आपल्या जसे व्हाईट ब्लड सेल्स, श्वेतवर्ण पेशी आपण त्याला मराठीत म्हणतो, की ह्या पेशींचं कामच आहे, की शरीरावर होणारा अटॅक थांबवणं आणि बेसिकली पूर्ण शरीराला हे लोकं अवेअर करतात किंवा एका संकेत पाठवतात, की आपल्या इम्यून सिस्टमवर शरीराची एक संरक्षण भिंत आहे, त्याला आपण इम्यून सिस्टम म्हणतो शरीराची, की जे पहिल्यांदा लंग्समध्ये कोरोना जात नाही. मोठ्या-मोठ्या डॉक्टरांची जर आपण पी-पी-टी ऐकलीत, तर असं दिसतं की 5 दिवस जेव्हा तुम्हाला नॉर्मल फ्लू येतो 99 टू 100 च्या रेंजमध्ये, त्याच्यानंतर 6व्या दिवशी अचानक टेम्परेचर 102, 103 पोहोचतं. त्यावेळेला तुमच्या लंग्समध्ये कोरोना व्हायरस पोहोचलेला असतो. तिथपर्यंत तुम्हाला 5 दिवस बॉडी किंवा तुमची जी संरक्षण भिंत आहे ती फाईट करत असते. तुमची इम्युनिटी त्या व्हायरसबरोबर फाईट करत असते आणि हळू इम्युनिटी ब्रेक होत असते. मग आपल्याला ते 5 दिवस सिम्प्टम कळत नाही किंवा ते आपण अंगावर काढतो. त्यावेळेला खरोखर आपली इम्युनिटी काम करत असते. पण जेव्हा आपली इम्युनिटी संपते, तेव्हा 6व्या दिवशी कोरोना लंग्समध्ये पोहोचलेला असतो आणि तो विथिन 1 ओर 2 डेज तुमचं 50% to 60% लंग्स खराब करतो आणि तुम्हाला तिथून 4 दिवसांनी हॉस्पिटलाइज व्हावंच लागतं. तुमची ऑक्सिजन पातळी खाली यायला लागते. तर तुम्हाला असं लक्षात येईल, की 10 दिवस आपली इम्युनिटी फाईट करत असते. ज्या टी सेल्स फाईट करत असतात आणि त्या पूर्ण शरीराला संकेत पाठवतात. आपलं बॉडी टेम्परेचर वाढवणं हा एक संकेत आहे, की आपली इम्युनिटी फाईट करते. मग अशा वेळेला आपल्याला हेवी मेडिकेशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. अशा वेळेला आपल्याला DXNचे जे प्रॉडक्ट्स आहेत इम्युनिटी ते लगेच चालू करणं आवश्यक आहे आणि जास्त प्रमाणात चालू करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला टी सेल्सचं कार्यप्रणाली वाढवायची आहे. तर ती कार्यप्रणाली नक्की कशी असते, की जेव्हा व्हायरस अटॅक आपल्या बॉडीमध्ये होतो, तर हा व्हाईट ब्लड सेल आहे. तर व्हाईट ब्लड सेल हा सुरुवातीला ती पेशी आपल्याकडे आकर्षून घेतो. कारण त्याला जे स्पाइक्स आहेत म्हणजे कोरोनाला जे काटे आहेत, ते काटे अशा पद्धतीने आहेत त्याच्या बॉडीवर, तो कुठल्याही पेशीला पटकन चिकटतो. कारण त्याला स्वतःचं असं अस्तित्व नाही. तो जेव्हा पेशीला चिकटतो, त्यावेळेला आपल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत, की त्याला कळतं हे पॅथोजन आहे. म्हणजे हे व्हायरस आहे. हा बॅक्टेरियल व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया आहे. याचं कॅटेगरी लगेच आपल्या व्हाईट ब्लड सेलना कळतं आणि त्याला ते लगेच गिळंकृत करतात. इथे ते एंटर करतात. हे स्पाइक्स ह्या पेशीला भोग पाडतात आणि अक्षरशः पेशी आतमध्ये जातात. जेव्हा ह्याला कळतं, की हा व्हायरस आहे, तेव्हा ही पेशी अ, त्या त्याचा अटॅक आपण स्वतःमध्ये सामावून घेते आणि त्याला किल करते आणि त्याला संपवते तिथे. तर इथे ह्या स्थितीमध्ये आपल्याला टेम्परेचर वगैरे काही येणार नाही आणि ह्या टी हेल्पर सेल्स असतात, की त्या बॉडीमध्ये सांगतात, की ह्या प्रकारचा व्हायरस बॉडीमध्ये आलेला आहे आणि ह्या बी सेलला एक प्रकारचं संकेत पुरवला जातो. हे ग्रीन डॉट्स दिसतात ते संकेत आणि ते बी सेल्स लगेच तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करतात. आता मला असं इथे विशेष सांगायचं की कोरोना इतक्या प्रमाणात हवेत पसरलाय, की तो आपल्या आजूबाजूलाच आहे. पण ज्यांना अजूनपर्यंत झालेला नाही, त्यांचे अँटीबॉडीज तयार झालेले आहेत. याचा अर्थ कोरोना आला नाही असं नाही. कोरोनाचा जेव्हा शिरकाव झाला, तेव्हा आपली इम्युनिटी जर स्ट्राँग असेल, तर बी सेल्सनी अँटीबॉडीज तयार केल्या, ज्या इम्युनिटी सेल्स आहेत आणि त्या जेव्हा अँटीबॉडीज तयार होतात, तेव्हा त्याचं संक्रमण थांबतं किंवा रिपिटेशन थांबतं. इतक्या झपाट्याने कोरोना वाढतो, पण जर तुमची इम्युनिटी त्याच्यापेक्षा झपाट्याने काम करत असेल, तर कोरोनाचा अटॅक लगेच थांबतो. पण तो जर थांबत नसेल, तर त्याचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्याला ताप यायला सुरुवात होते. कारण बॉडी टेम्परेचर वाढवणं हे आपलं संरक्षण कवच आहे आपल्या शरीराचं, की ज्यावेळेला एखादा अटॅक होत असतो, तेव्हा जेव्हा व्हाईट ब्लड सेल्स जेव्हा व्हायरसला किल करत असतात मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला ते बॉडीचं टेम्परेचर वाढवतात. अशा वेळेला आपल्याला जेव्हा हे संकेत मिळतो, तेव्हा आपण मेडिकेशन किंवा न्यूट्रिशन इम्युनिटीसाठी ताबडतोब
भरपूर प्रमाणात चालू करणं आवश्यक आहे. तर त्यावेळेला आपण न्यूट्रिशन वाढवलं नाही, तर व्हायरसची ताकद वाढते आणि मग आपल्याला 6व्या दिवशी श्वास घ्यायला त्रास होणं किंवा अ, कमरेत दुखणं किंवा आपले जॉइंट्स दुखणं असे सिम्प्टम वाढतात. त्यावेळेला समजून जाणं, की कोरोना हा आपल्या लंग्सपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचं एक छोटंसं एक मायक्रोस्कोप खाली घेतलेलं एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार. त्याच्या आधी मला हे दाखवायचं आहे, की हे जी इम्युनिटी आहे ती इतकी स्ट्राँग आहे माणसाची, की ज्याच्यावर पेपर लिम सरांनी लिहिलं आहे, की आपल्याला का इम्युनिटी वाढवायची आहे? DXN प्रॉडक्ट इम्युनिटीसाठी स्पेशली का बनलेले आहेत? कारण प्रत्येक जी आपली इम्युनिटी सेल आहे त्याच्यामध्ये मेमरी आहे. त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे, की एका प्रकारचा व्हायरसने जर अटॅक केला, तर त्या व्हायरसची प्रतिकृती लगेच त्या पेशीच्या आतमध्ये साठवली जाते. त्याच्यामुळे होतं काय, की जेव्हा सेकंड जर आपली इम्युनिटी स्ट्राँग असेल आणि त्याने जर कोरोनाला एकदा मारलं, तर दुसऱ्यांदा जेव्हा अटॅक होईल, तेव्हा त्याला ताबडतोब कळतं, की हा तोच कोरोना आहे आणि लगेच तो त्याची मेमरीने लगेच ते त्याला लागणारं विष किंवा त्याला लागणारं जे अँटिबॉडीज आहे, ते पटकन तयार करतो आणि तिथल्या तिथे संपवतो. सो हे मेमरी इन टी सेल इज व्हेरी इम्पोर्टंट फीचर ऑफ अवर बॉडी. ह्याच्यामुळे म्हटलं जातं, की आपलं शरीर हे त्याची स्वतःची काळजी घ्यायला का पूरक आहे? कारण त्याच्यामध्ये त्याच्या पेशी ह्या देवाने अशा प्रकारे बनवलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये मेमरी पण आहे, की हा एकदा कोरोना झाला, की त्याच्या अँटिबॉडीज त्याच्यात तयार झालेल्या असतात. ह्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर असं म्हटलं जातं, की कोरोना ओल्ड एज लोकांना जास्त होतोय ॲज कंपेअर टू लहान मुलांना. आता लहान मुलांचं हे वाढलेलं आहे, पण पूर्वी झालं नाही. का? तर लहान मुलांमध्ये इतकं संक्रमण होतं, इतक्या प्रकारचे इन्फेक्शन होतात लहान असल्यामुळे, वीक असते इम्युनिटी. तर जेव्हा त्याची बॉडी अशी बनलेली आहे, की लगेच त्या प्रकारचा त्याचा जो फोटो आहे, तो टी सेलमध्ये केला जातो. त्याच्यामुळे कुठल्याही इन्फेक्शनचं पटकन फोटो काढून तो मेमरी टी सेलमध्ये साठवला जातो. त्यामुळे जेव्हा कोरोनाचं इन्फेक्शन लहान मुलांपर्यंत पोहोचतं, तेव्हा लगेच टी सेल ॲक्टिव्हेट होतात. कारण त्यांची बॉडी ॲसिडिक नसते, अल्कलाईन असते. आणि त्या टी सेल ॲक्टिव्हेट झाल्यानंतर त्याचा फोटो काढून ठेवतात. त्याच्यामुळे दुसऱ्या जर वेळेला जर कोरोना व्हायरस आला, त्याला ते परतवून लावतात. तर ते कशाप्रकारे काम होतं? तर ही एक फोटो आहे, की ही व्हाईट ब्लड सेल आहे आणि जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एखादा व्हायरल अटॅक होतो, तेव्हा ते कशाप्रकारे किल केलं जातं. कुठलंही इन्फेक्शन बॉडीत आल्या-आल्या लगेच, पण त्याच्यासाठी आपल्याला इम्युनिटी स्ट्राँग ठेवली पाहिजे. तर ह्या पेशी तेवढ्या फास्ट ॲक्ट होतात. आणि तेच आपल्या सगळ्यांना आता हवंय, की कुठल्याही बॅक्टेरियल किंवा व्हायरस अटॅक आता हे आपल्या माणसातल्याच एका पेशीचं इथे मायक्रोस्कोप खाली ही काढलेला व्हिडिओ आहे. कशाप्रकारे आपल्या बॉडी सर्व समर्थ आहे आणि कशाप्रकारे किल करते. सो आपल्याला असं कळेल, की जेव्हा लिम सरांनी म्हटलंय, की गॅनोथेरपी म्हणजे DXNचे प्रॉडक्ट इज नथिंग बट अ गॅनोथेरपी इज अ होलिस्टिक अप्रोच आणि अल्टरनेटिव्ह कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन. हे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय की आपण ते असं नाही की आपल्याला ॲलोपॅथी मेडिसिन्स घ्यायचे नाहीयेत. समजा ताप आला तर आपल्याला पॅरासिटामॉल तर घ्यावंच लागेल. पण त्याच्यासोबत आपण आर-जी-जी-एलचा डोस वाढवला तर ते आपल्याला इम्युनिटी वाढवायला अतिशय उपयोगी आहेत. जसं लिम सरांच्या गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं की आपण ताप भरपूर आला तर आपण पॅरासिटामॉल घ्या. त्याच्याबरोबर जिंजर घ्या जास्तीत जास्त प्रमाणात, की आपल्याला असा काढा प्या की हॉट काढा की ज्याने आपल्या ताप घामावाटे निघून जाईल किंवा ते टॉक्सिन्स घामावाटे निघून जाईल आणि त्याला फोर्स करायला आपलं जे न्यूट्रिशन आहे आर-जी-जी-एल तेही मदत करेल. तर आपलं इसेन्शियल प्रिन्सिपल काय आहे बॉडीचं, की आपला बॉडी बेस्ड डॉक्टर आहे. मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं, की कशाप्रकारे व्हायरस किंवा बॅक्टेरिया बॉडीत आल्यानंतर आपल्या टी सेल्स त्याला खाऊन संपवतात. पण प्रोव्हायडेड आपण इम्यून सिस्टम ऑप्टिमल कंडिशनमध्ये असेल, तरच आपण फाईट करू शकतो. जर आपली इम्यून सिस्टम ऑप्टिमल कंडिशनमध्ये नाही, ऑप्टिमल कंडिशन म्हणजे सुयोग्य परिस्थिती. जर आपली इम्यून सिस्टम कुठेतरी डाऊन असेल, तर आपलं शरीर आपल्याला मदत करत नाही. अशा वेळेला आपण गॅनोथेरपीचा उपयोग करून घेऊ शकतो. तर गॅनोथेरपी काय सांगते, की आपल्या शरीरातलं जे काही आजारपण आहे, ते 2 गोष्टींमुळे येतं. एक तर टॉक्सिन्स म्हणजे शरीरात असलेले विषारी तत्व आणि बॉडीचा जो बॅलन्स आहे, जो इम्युनिटी सिस्टमचं एक घड्याळ आहे आपल्या बॉडीमध्ये, ते जर योग्य प्रकारे चाललं नाही, तर आपल्याला कुठेतरी आजारपण येतं आणि गॅनोडर्मा काय करतं, की आपल्या बॉडीचा बॅलन्स पूर्ववत करतं आणि आपले जे इम्युनिटी सेल्स आहेत, त्यांना एक प्रकारची ताकद देतं, न्यूट्रिशन देतं, व्हिटॅमिन्स देतं, की ज्याच्यामुळे बॉडीतले डिसीज कमी व्हायला मदत करतं आणि गॅनोडर्माचा डोस हा कुठल्याही आजारावर नाही. गॅनोडर्माचा डोस हा आपलं शरीर सुदृढ करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आहे. तर तुम्हाला कोरोना झालाय, न झालाय, होऊन गेलेला आहे किंवा तुम्हाला कोरोना झाल्यानंतरचा वीकनेस आहे. इन एव्हरी कंडिशन तुम्ही गॅनोडर्मा घेऊ शकता. इनफॅक्ट गॅनोडर्मा घेणं ही आता खूप उपयोगी गोष्ट आहे. आपण आपल्या फॅमिलीला सेफगार्ड करण्यासाठी. गॅनोडर्मामध्ये
इतक्या प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत, जे आपल्याला मानवी अभ्यासात नाही. पॉलिसॅकराइड, प्रोटीन, कॉम्प्लेक्सेस, डायटरी फायबर्स 20,000 पेक्षा जास्त रिसर्च पेपर गॅनोडर्मावर पब्लिश झालेले आहेत. गॅनोडर्मा हा सगळ्यात अ, अ, अभ्यासलेला हर्ब आहे आणि ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट ही आपली इम्युनिटी वाढवायला डायरेक्ट उपयोगी आहे. याचा प्रत्येकाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळतं, की आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी हे एक प्रकारची कुलपाची चावीच आहे. मग आपल्याला इतर काही करायलाच नको म्हणून DXN प्रॉडक्ट्स हे गॅनोडर्मा बेस्ड आहेत. तसं आपलं मेन प्रॉडक्ट आहे RG आणि GL. RG आणि GL हे 100% अल्कलाईन प्रॉडक्ट आहे. जेव्हा व्हायरल अटॅक होतो तेव्हा पहिले आपल्याला बॉडी अल्कलाईन करावी लागते आणि अल्कलाईन झाल्यानंतर आपली इम्युनिटी खूप स्ट्राँग प्रकारे काम करायला लागते त्याच्यावर. त्यामुळे जेव्हा पॅन्डेमिकमध्ये आपल्याला पेन जास्त आहे, आपण ऑलरेडी हॉस्पिटलाइज झालेलो आहोत आणि आपली ऑक्सिजन पातळी ढासळायला लागलेली आहे. तर जेनोसिलियम GL जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आहे आणि त्याचा हेवी डोस म्हणजे अप टू 30 कॅप्सूल्स पर डे, 40 कॅप्सूल पर डे अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. इनफॅक्ट आपल्याला कोरोनाची लक्षणं आली आहेत, की साधारण सर्दी खोकला होतोय आणि आपल्याला असं वाटतं, की आपण जातोय. तर जसं लिम सरांनी सांगितलं तसं ह्या ज्या 2 बॉटल RG आणि GL हे आपल्याकडे असणं आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. 6 RG, 6 GLचा डोस आपण रेग्युलरली चालू करू शकतो आणि ते एकदम सोपं आहे. आपल्याला कुठेही जावं लागणार नाही. आपण आयसोलेटेड आहोत आता आपल्या घरामध्ये आणि आपल्याला जी काही इम्युनिटी बिल्ड करायची ती आपल्या घरात राहूनच करायची आहे. आपल्याला इनफॅक्ट कुठे जिममध्ये एक्सरसाइज करायलाही बाहेर पडता येत नाहीये. अशा वेळेला इम्युनिटी आतून वाढवायची, बाहेरून नाही वाढवता येणार आणि ह्या ज्या गोष्टी आहेत RG आणि GL ह्या सुपर टॉनिक आहेत इम्युनिटीसाठी. पेशींचं खाद्य आहे म्हणा. जे आता आपण बघितलं टी सेल्स त्यांना आपण दुपटीने-तिपटीने काम करायला लावतो आपल्या शरीरामध्ये. म्हणजे जर कोरोना व्हायरस 20 पटीने वाढतो एका सेकंदाला, तर आपल्या टी सेल्स 40 पटीने काम करायला पाहिजेत. तेव्हा त्या 20 पट वाढणाऱ्या कोरोना पेशींना संपवू शकतात. त्याला सप्लिमेंट हे RG आणि GL आहे आणि म्हणून ते त्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. हे कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये, की एकच गोळी घ्यायची असं नाही. ते 6-10 आपल्याला जितकं परवडेल ते न्यूट्रिशन तितकं आपण घेऊ शकतो आणि आपण स्वतःच असं नाही आपल्या फॅमिलीलाही ते देऊ शकतो. अ, तर RG आणि GL म्हणजे नेमकं काय आहे? तर RG हे एक मशरूम आहे, की जे 90 दिवसाचं म्हणजे 3 महिन्याचं परिपक्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये पॉलिसॅकराइड्स, एडेनोसिन, ट्रायटरपिनॉइड्स हे प्रोटीन, फायबर ह्याने रिच होतं ते आणि त्याची पावडर म्हणजे RG जी आपण फर्स्ट लेफ्ट साइडला जे कॅप्सूल दिसतायत त्या आणि तेच फळ जेव्हा 18 दिवसाचं असतं, कोवळं असतं, तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो आणि त्या फळाची पावडर आपण GLमध्ये करतो. दोघांचंही कॉम्बिनेशन वापरलं जातं इम्युनिटी वाढवण्यासाठी. पण GL भरपूर प्रमाणात दिलं जातं कारण ऑक्सिजन पातळी आता लोकांची खालावते कोरोना व्हायरस अटॅकमुळे. तर अशा वेळेला GL आपण जास्त प्रमाणात घेतो. RGचं काम आहे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढणं आणि GLचं काम आहे शरीराला आवश्यक ते पोषक तत्व, ऑक्सिजन सप्लाय करणं. इन कॉम्बिनेशन घेतलं तर अतिउत्तम आणि जेव्हा आपल्याकडे आपल्या अवतीभोवती एखादा पेशंट असेल, की ज्याला खरोखरच त्रास होतोय, न्यूमोनिया झालेला आहे. मी स्वतः एका पेशंटला दिलेलं आहे, की ज्यांना डायबिटीज होतं, न्यूमोनिया झालेला आहे, इन ICU नॉट रिकव्हरिंग आणि GLचं हेवी डोस दिल्यानंतर ही स्टार्टेड रिस्पॉन्डिंग आणि ही केम आउट ऑफ ICU आणि विदिन 2-3 डेज ही केम आउट ऑफ ICU. तर त्या खरंच खूप प्रमाणात त्याचा उपयोग होतो आणि हे डायजेशनला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आपल्या नॉर्मल ॲलोपॅथी गोळ्यांना आपल्याला अँटासिड घ्यावं लागतं. पण जेनोसिलियमला आपल्याला काहीच घ्यावं लागत नाही. ते बॉडीत तसंच ॲब्झॉर्ब होतं. ती मायक्रो फाईन पावडर आहे. आपण ती ओपन करून कॅप्सूल्स 1 लिटर पाण्यामध्ये 100 वेळा हलवून 30 ते 40 कॅप्सूल आपल्या पेशंटला घोट-घोट पाजू शकतो आणि ते इफेक्टिव्हली काम करतं. कारण ते डायरेक्ट आपल्या पेशींना ऑक्सिजन सप्लाय करत असतं. अ, तर तर इम्युन सिस्टममध्ये आपले अनेक ग्लँड्स आहेत, लिम्फ नोड्स आहेत, टॉन्सिलपासून थायमस, स्प्लीन अनेक ग्रंथी आहेत आणि तिथे असं बघितलं गेलंय, की प्रत्येक प्रत्येक इम्युन सिस्टमच्या ग्लँडवर कोरोना व्हायरस अटॅक होतोय. काही जेव्हा असं पण काही स्टेटमेंट्स आहेत, की नॉट ओन्ली लंग्स पण किडनीज, हार्ट प्रत्येक ठिकाणी कोरोना व्हायरसचा अटॅक झालेला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलेलं आहे. सो ॲक्चुअली कोरोनाचं काम असं आहे, की प्रत्येक जी इम्युनिटी सिस्टम आहे आपली, त्याला तो अटॅक करतो आणि अशा वेळेला आपण एवढ्या इम्युनिटी सिस्टम एका वेळेला आपल्या बॉडीत जेव्हा काम करतात, ते प्रत्येकाला बूस्ट करायला आपल्याला तेवढ्या प्रमाणात न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही लोकं प्रश्न विचारतात, की 2 RGL घेतलं तर नाही चालणार का?
तर असं बघता येईल की आपल्या शरीरामध्ये इतक्या जर इम्युनिटी सिस्टम आहेत, तर प्रत्येक पेशींपर्यंत तेवढं खाद्य पोहोचणं गरजेचं आहे. ट्रिलियन्स ऑफ सेल्स आर वर्किंग. त्यातली कुठलीही जरी इम्यून सिस्टम डाऊन झाली तरी कोरोना व्हायरस अटॅक करू शकतो. सो त्या प्रमाणामध्ये आपल्याला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. म्हणून लिम सरांनी बेसिक 6 RG6 GL आणि 12 स्पिरुलिना टॅब्लेट्स याची मात्रा लिहून दिलेली आहे. त्यांचा अनुभव आहे 26 वर्षाचा त्याच्या मागे. अ, त्याच्यासोबतच इम्युनिटी न्यूट्रिशन हे पण आवश्यक आहे, की आपण काय खातोय ह्या काळामध्ये. जसं इपन कोशी जे FRCS लंडनचे डॉक्टर आहेत, त्याने इम्युनिटीवर खूप छान पिरॅमिड दिला होता, की त्या पिरॅमिडमध्ये असं आहे, की आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी जो रेड डाउन पिरॅमिड आहे, तो इम्युनिटी खाली करणाऱ्या गोष्टी आहेत आणि जो वरचा ट्रायंगल आहे, तो इम्युनिटी वाढवणारा त्रिकोण आहे. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, की जर आपल्याला इम्युनिटी वाढवायची असेल, तर झिरो इम्युनिटी फूड म्हणजे काय, की जास्त शिजवलेलं अन्न. त्याच्यावर कच्च्या भाज्या, एलोव्हेरा, टर्मरिक, जिन्सिंग, हळद, लिंबू, जिंजर, गार्लिक. त्याच्यावर आहे इंटरमिटेंट फास्टिंग. म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे तुम्ही 2 दिवसाचं किंवा 24 तासाचं फास्टिंग कंप्लीट करत असता पाण्याचा इंटेक घेऊन आणि ह्याने पण तुमची इम्युनिटी वाढते. त्याच्यावर आहे स्पिरुलिना, सर्वात वर आहे देशी गॅनो मशरूम. जर आपल्याला आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर ऋषी मशरूमला पर्याय नाही. आपण त्याचं जेवढं सेवन करू तेवढं आपली इम्युनिटी वाढते. त्याच्या विरुद्ध काय, की जर तुम्ही पॅन्डेमिक काळामध्ये जास्तीत जास्त नॉन-व्हेज खाताय, तुम्ही अँटिबायोटिक्स, ड्रग्स घेताय, तुम्ही इव्हन ॲनिमल मिल्क, दुधाचं अतिसेवन करताय आणि सर्वात बॉटमला रिफाइंड शुगर. तर आत्ताच्या कोरोना काळामध्ये प्रत्येक डॉक्टर सांगतोय, की शुगर इज लाइक इफ यू आर हॅव्हिंग शुगर किंवा तू शुगर इंटेक ठेवतोय, शुगर हे कोरोनाचं खूप मूळ खाद्य आहे. जेवढी आपण शुगर देऊ बॉडीला तेवढा कोरोना वाढतो. त्याच्यामुळे जर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, तुम्ही त्या दिवसापासून 10 दिवस शुगर पूर्ण थांबवा. इव्हन शुगर असलेला राईस, गहू, ग्लुटेन जे असतं गव्हामध्ये त्यामुळे पण शुगर वाढतो. तर हे सगळं डाएट थांबवून आपल्याला अ, हे जे न्यूट्रिशन वाढवणारे किंवा इम्युनिटी वाढवणारे न्यूट्रिशन ते वाढवायला पाहिजे. अर्थात कॅनोडर्मा, स्पिरुलिना ह्यांचं सेवन वाढवा. शुगर पूर्णतः काढून टाका. कारण शुगर तुमची इम्युनिटी पूर्ण डाउन करते. ॲनिमल मिल्क पण डाउन करतं, अँटिबायोटिक्स पण डाउन करतात. नॉन-व्हेज आपल्याला असं वाटेल, की मी नॉन-व्हेज जास्तीत जास्त खाऊन माझी इम्युनिटी वाढेल. ते रॉंग आहे. हे डॉक्टरचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत वरच्या पिरॅमिडमध्ये त्या आपल्याला जास्तीत जास्त वाढवायच्या आहेत. आणि त्या आपल्या घरात असतात. अ, जसं लेमन, जिंजर, गार्लिक, टर्मरिक, जिन्सिंग, स्पिरुलिना आणि ऋषी मशरूम आपल्याला कुठल्याही डेक्स अँड स्टॉक पॉइंटमधनं मिळू शकतं. तिथे आपण जर गेलो तर हे आपल्या संग्रही आपण ठेवू शकतो. जर आपण कोरोना झाल्यानंतर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल बिल 10 लाख भरतोय, लोकांकडनं गोळा करून ज्यांच्याकडे नाही आहेत पैसे, तर आपण काही हजारांमध्ये मिळणारं न्यूट्रिशन नक्कीच आपण आपल्या फॅमिलीला देऊ शकतो आणि ती गरज आहे. आणि त्याची गरज काय ते पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगेन. की आपण आता कोरोना व्हायरसबद्दल बोलूया. तर सगळ्यांना इम्युनिटी न्यूट्रिशन काय ते कळलं असेल. तर नोव्हेल का म्हटलं तर कोरोना व्हायरसला? तर नोव्हेल म्हणजे नवीन. ही अशी एक गोष्ट आहे की नवीन आहे, त्याच्यावर रिसर्च आतापर्यंत झालेला नाहीये. तर नोव्हेल कोरोना व्हायरस का आहे? कारण तो फार डेंजर आहे. त्याचं स्ट्रक्चर असं आहे की त्याचं जे सेंट्रल कोर आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं एक स्प्रिंग आहे आणि त्याच्या अंगावर काटे आहेत. तर ही जी प्रोटीनची स्प्रिंगसारखं जे स्ट्रक्चर सेंटरला दिसतं, ते कंटिन्युअसली चेंज होतंय. म्हणजे त्याचे 35,000 कॉम्बिनेशन्स आहेत. जसं आपल्याकडे सगळ्यांना माहिती असेल, की कॉम्बिनेशनचं लॉक असायचं 100, 001 आपण ते कॉम्बिनेशन करून आपलं टाळं करू शकतो. तसे 35,000 इंटू 3 एवढे कॉम्बिनेशन कोरोना व्हायरसच्या आतमध्ये आहे. आणि ते प्रत्येक वेळेला ते कोरोना व्हायरस ते कॉम्बिनेशन बदलतोय. जर त्याला शरीराच्या बाहेर पडायला लागलं एखाद्या, तर तो असा विचार करतो, की मला हे वेगळं कॉम्बिनेशन करायचंय, की जेणेकरून माझ्या ज्या पेशी आहेत, इम्युन सेल्स ते त्याला मारू शकत नाही. आणि तो वेगळं स्वरूप प्राप्त करतो. तर खाली जे दिलेलं आहे डायग्राम त्याच्यात आपल्याला दिसतं, की जसं UAC हा त्याचा आर-एन-ए आहे आणि त्याचं CUA हा आर-एन-ए हा तो चेंज करत राहतो. आणि असे 35,000 त्याच्यामध्ये आर-एन-ए आहेत. आणि त्याच्यामुळे होतं काय, की त्याचं जे प्रोटीन आहे त्याचं अमिनो एसिडचं कॉम्बिनेशनच बदलतं. म्हणजे आपल्या पेशींना कळत नाही, की कुठलं अमिनो एसिड मारायचं आहे आत्ता. तर आपल्या पेशींमध्ये ते अमिनो एसिड असतं एक प्रकारचं, की ते ह्या अमिनो एसिडला मारतं, पण त्याला ते कळत नाही. त्याच्यामुळे होतं काय, की हे कॉम्बिनेशन कोरोना चेंज करत असल्यामुळे आता सेकंड म्युटंट आणि थर्ड म्युटंट पण आलेला आहे. अ, कोरोनाचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये ते त्याच्यामुळे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला थ्रेट आहे. आपल्याला असं वाटतं, की कोरोना सिंपल गोष्ट आहे, पण नाही. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते एव्हर चेंजिंग आहे. कारण त्याच्यामध्ये तेवढे कॉम्बिनेशन्स आहेत आणि त्यामुळेच तो जास्त फोफावतोय.
मग व्हॉट इज डबल म्युटंट कोविड व्हेरियंट? तर त्याच्यावर एक लेख आलाय, की काय झालंय, कोविड-19चे व्हॅक्सिन्स जरी आले आणि वर्ल्ड वाईड अप्रूव्ह असले, तरी आणि त्याच्यामुळे होतं, की अँटिबॉडीज तयार होतात न्यूट्रलायझिंग, की त्या कोरोनाला मारतायत. पण होतंय असं, की आता डबल म्युटंट्स हे अँटिबॉडीजना एस्केप करतायत. म्हणजे अँटिबॉडीज त्यांना मारू शकत नाहीये. त्यामुळे असं होतं, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर पण काही लोकांना कोरोना होतोय. त्यामुळे डबल म्युटंट जर कोरोना शरीरात घुसला, तर तो व्हॅक्सिनने जे अँटिबॉडीज तयार केल्या त्याला जुमानत नाही. त्याचं स्ट्रक्चर आणखीन वेगळं असतं. त्यामुळे हेल्थ मिनिस्ट्रीने काय केलं, की डबल म्युटंट व्हेरियंट हा आपण 10,000 सॅम्पल्स चेक केले गेलेले 10 नॅशनल लॅब्समध्ये. त्याच्यानंतर तो डबल म्युटंट मिळालेला आहे. त्याने काय सांगितलं, की व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न, की हे अजूनही धोक्याची पातळी आपण पार केलेली नाही आणि जसं UK, साऊथ आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये जे डबल म्युटंट व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न म्हणजे जे धोकादायक कोरोना आहे त्याचे सॅम्पल्स इंडियामध्ये आता बघितले गेलेले आहेत आणि तेच आपल्याला त्रास देत आहेत. तर ते 1-2 सॅम्पल नाही तर 10,000 सॅम्पल्स चेक केलेले आहेत आत्तापर्यंत आपण 10 नॅशनल लॅबमध्ये. म्हणजे इतक्या प्रमाणात कोरोना हा ॲक्टिव्ह कंपोनंट आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचा आणि त्याच्यामुळे तो डेंजरस ठरतोय. सो परत आपण आपल्या बेसिक गोष्टींवर येऊया, की आपल्याला ह्याच्यावर जर काही उपाय करायचा असेल, तर शरीरातल्या पेशी. तर याला आपण लिम्फ पेशी म्हणतो, लसिका. तर हे म्हणजेच आपल्या श्वेत रक्तकणिका म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आणि तेच आपल्या रोगाच्या संक्रमणापासून शरीराचं संरक्षण करतात. त्याचं कामच ते आहे. सो जिथपर्यंत आपल्याला कंट्रोल मिळत नाही कोरोना आणि कोरोनाच्या पॅटर्नवर, तिथपर्यंत आपल्या हातात असलेलं शस्त्र म्हणजे आपले व्हाईट ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्सना जितकं आपण ॲक्टिव्हेट करू, जितकं आपण त्यांना खाद्य देऊ, तेवढं आपण याच्यापासून दूर राहू शकतो. सो बेसिकली ह्या ज्या बाकीच्या सेल्स आहेत, ब्लड सेल्स आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत, ह्याच्यापेक्षाही कितीतरी पट महत्त्वाचं आता कार्य व्हाईट ब्लड सेल्स आपल्या बॉडीत करतायत आणि त्याच्यासाठी आपल्याला या न्यूट्रिशनची गरज आहे. अ, त्याच सोबत एक दुसरं सर्व्हे असा आहे, की आपल्या देशामध्ये 7 कोटी डायबिटीज पेशंट्स आहेत सध्या इंडियामध्ये आणि हॉस्पिटलायझेशन 6 टाईम वाढतं आणि डेथ रेट 12 टाईम वाढतो जर तुम्हाला डायबिटीज असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहेत किंवा तुम्हाला कुठलंही अस्थमासारखं लंग इन्फेक्शन आहे. जर कोरोनाने अटॅक केला तर आपलं 12 पट मृत्यूचा रेट वाढतो. तर त्या केसमध्ये आपल्याला किती इम्पोर्टंट आहे, की जर आपण डायबेटिक असू किंवा काय, तर आपल्याला ह्या वेळेला न्यूट्रिशनवर पुढचा मागचा विचार न करता खर्च करणं आवश्यक आहे. कारण जर कुठेही ते कुठल्याही स्टेजला क्रॉनिक होऊ शकतं. आत्ताच आपण बघतो, की अचानक हार्ट अटॅक आला कोरोना पेशंटला आणि तो गेला अशा केसेस आपण बघतोय. कारण कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसमध्ये सुद्धा असं होतं, की कोरोना कुठल्या वीक ऑर्गनला अटॅक करेल आणि त्याचं कार्यप्रणाली खराब करेल हे सांगता येत नाही. सो हे पण गव्हर्नमेंटने ही साइट पब्लिश केलेली आहे, की आता सध्या इंडियाला थ्रेट का जास्त आहे? कारण इंडियामध्ये शुगर खूप आहे आणि शुगर कोरोनाचा खूप मित्र आहे. ज्यांना शुगर आहे त्यांना कोरोना वाढण्याची संख्या फार प्रमाणात आहे. हे घाबरवण्यासाठी नाही, हे आपल्या अवेअरनेससाठी आहे. मग अशा वेळेला आपण जर सारख्या कंपनीच्या न्यूट्रिशन ज्या 100% फुलप्रूफ आहे, त्याने आपण वाढवलं आहारामध्ये, तर आपण आपलं इम्युनिटी न्यूट्रिशन वाढवू शकतो. आणि अशा वेळेला ते फार गरजेचं आहे इतर वेळेपेक्षा. त्यामुळे हा संदेश जेवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो, जेवढ्या फॅमिलीपर्यंत पोहोचवू शकतो. जर लोक आपल्या घरातल्या एखाद्या माणसाला वाचवायला आपल्या जमीन, जागा, घर गहाण ठेवायला तयार आहेत, तर काही हजार रुपयात न्यूट्रिशन खर्च करायला काही हरकत नाही. आपल्या घरामध्ये एखादा डायबिटिक पेशंट आहे आणि त्याला कोरोना संक्रमणापासून आपल्याला वाचवायचं असेल, त्याला आपल्या हॉस्पिटलच नाही व्हायला पाहिजे, तर आपण GL किंवा RG ह्याचे जम्बो कंटेनर्स आता फॅमिलीला सप्लाय करणं हे उपयोगी ठरू शकतं. मी म्हणणार नाही की घ्याच, कारण प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन ही इथे मॅटर करते. पण आपण जसं 2% गॅनोडर्मा आपल्या चहामध्ये त्याचं सेवन आपण वाढवू शकतो किंवा कॉफी त्यात 17% गॅनोडर्मा आहे. अ, गॅनोडर्माचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत? जी PubMed जी फेमस वेबसाईट आहे, की जिथे सगळ्यात रिअल रिव्ह्यूज असतात. द मोस्ट स्टडीड हर्ब ऑन हर प्लॅनेटवर आता कुठला असेल तर गॅनोडर्मा आहे. तर गॅनोडर्मामध्ये 154 टाइप्सचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. 200 प्लस फायटोन्यूट्रिएंट्स आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं,
कोलेस्ट्रॉल रिड्युसर आहे, ब्लड शुगर मॉडरेटर आहे. म्हणजे आपल्याला कोरोनावर आता काय करायचं की आपल्याला ब्लड शुगर पण प्रमाणात ठेवायची आहे आणि अँटीऑक्सिडंट पण वाढवायचे. ते दोन्ही गॅनोडर्मामध्ये आहेत. म्हणून गॅनोडर्माला पर्याय नाही, की आम्ही दुसरं काही घेतलं चालेल का? नाही. ॲक्चुअली गॅनोडर्मा घेणं आवश्यक आहे, कारण गॅनोडर्माची तत्व इतर हर्बमध्ये नाही आहेत. सो इट इज ऑन टॉप ऑफ ऑल न्यूट्रिशन. आणि आपल्याला जर कार्डिओव्हॅस्क्युलर काही आजार असेल सुरुवातीपासून, तरी पण सांगितलं की कोरोना फास्ट अटॅक करतो. अशा केसेसमध्ये सुद्धा गॅनोडर्मा उपयोगी पडतो. शिवाय तो इम्युनिटी वाढवणारा आहे. स्ट्रेस आता जे मानसिक ताण-तणाव, सामाजिक आरोग्य बिघडले, त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतोय जेव्हा आपण न्यूज बघतो किंवा काय. तर ते स्ट्रेस पण रिड्यूस करायचं काम गॅनोडर्माचं आहे. त्यामुळे आपण मेंटली इल होत नाही. मेंटली आपण आपली कंडिशन जर सुदृढ ठेवली, तर फिजिकली सुद्धा आपण चांगल्या प्रकारे फाईट करू शकतो. सो गॅनोडर्मा याच्या कंप्लीट सोल्युशन आहे. त्याच्यासोबतच आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी स्पिरुलिना अतिशय आवश्यक आहे. 100% अल्कलाईन, जेवढं आपलं अल्कलाईन वातावरण असतं, व्हायरस कमी प्रमाणात वाढतो. कंप्लीटली बी कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये आणि व्हायरसपासनं आपल्याला वर येण्यासाठी स्पिरुलिना अतिशय सुपर फूड आहे. की स्पिरुलिना जेवढा इंटेक आपण घेऊ, तेवढं आपल्या बॉडीची स्टेबिलिटी वाढते. आपली बॉडी अनस्टेबल होते जेव्हा व्हायरस अटॅक होतो. म्हणजे अनस्टेबल म्हणजे आपल्याला टेम्परेचर येतं. बॉडीचा फर्स्ट सिम्प्टम आहे किंवा आपल्याला नाकाने व्हायला सर्दी होते, घसा दुखायला लागतो. ते सिम्प्टम्स जेव्हा आपल्याला सुरुवात होतात, ज्यावेळेला आपण अ, त्या संक्रमण आपल्याला होत असतं बॉडीमध्ये. तर फर्स्ट 5 डेजमध्ये फर्स्ट डेलाच आपण हे योग्य प्रमाणात जर स्टार्ट केलं, तर आपल्याला अटॅक वाढणार नाही. त्याच्यासोबतच लॉरिक ॲसिड जे कोकोनट ऑइलमध्ये, व्हर्जिन कोकोनट ऑइलमध्ये ते सुद्धा अँटी मायक्रोबियल आहे आणि ते लॉरिक ॲसिड जसं केरळचा सर्व्हे केलेला गेलेला आहे, की केरळमध्ये कोरोना अटॅक वाढला होता. पण केरळ लोकं जास्तीत जास्त कोकोनट ऑइलचा वापर करतात आणि त्यामुळे तो महाराष्ट्रात सर्वात पहिला केरळमध्ये वाढला होता. पण दे कुड मॅनेज दॅट अटॅक. त्यांनी कमी केला ते. कारण त्यांच्याकडे कोकोनट ऑइल जास्त प्रमाणात घेतलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. लॉरिक ॲसिड जे आहे ते अतिशय योग्य प्रमाणात 3 टेबलस्पून अ डे कोकोनट ऑइल विल हेल्प. दॅट इज अ व्हर्जिन कोकोनट ऑइल. तर व्हर्जिन कोकोनट ऑइल आपलं DXNचं खूप चांगलं प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मीडियम चेन फॅटी ॲसिड्स आहेत की जे आपली इम्युनिटी वाढवतात आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसमध्ये सुद्धा उपयोगी आहे. जसं म्हटलं कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसमध्ये कोरोना जास्त फोफावतोय. तर जेव्हा आपण व्हर्जिन कोकोनट ऑइल घ्यायला लागू, त्यावेळेला आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज सोबतच कोरोनाला सुद्धा आपण दूर ठेवू शकतो आणि मला नाही वाटत हे खूप महागडं न्यूट्रिशन आहे. आणि त्याचे 3 स्पून आपण घेऊ शकतो. अ, अ, आणि खूप सोपं आहे न्यूट्रिशन घ्यायला. त्याच्यासोबतच कॉर्डिसेप कॉफी जेवढे रेस्पिरेटरी इलनेस आहेत, म्हणजे श्वसन मार्गातले जे आजार आहेत, त्याच्यावर कॉर्डिसेप नावाचं हे जे मशरूम आहे, ते फार इफेक्टिव्ह आहे आणि आपल्याकडे DXNमध्ये कॉर्डिसेप कॉफीमध्ये ते अवेलेबल आहे आणि ते फार इफेक्टिव्ह आहे. ही कॉफी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही सेवन केलं तरी चालतं आणि ज्यावेळेला आपण इतर न्यूट्रिशन वाढवण्यासाठी हात घेतो, त्यावेळेला कॉर्डिसेप कॉफी ही खूप सुंदर माध्यम आहे. त्याची टेस्टही खूप छान आहे आणि आपण कॉर्डिसेप कॉफी जेव्हा पेशंट हॉस्पिटलाइज आहे, त्याला काही खायला-प्यायला जमत नाहीये, त्याची तोंडाची चव गेली, कॉर्डिसेप कॉफी आपल्या रेस्पिरेटरी इलनेस तर घालवतोच, शिवाय त्याला फ्रेशनेस सुद्धा देतो बॉडीला. सो आपण हे पॅकेट घेऊ शकता आणि जिथे कुठे आपला पेशंट आहे किंवा जिथे कुठे आपण घरात क्वारंटाईन आहोत, तिथे आपण कॉर्डिसेप कॉफी घेऊ शकतो आणि नक्कीच ती हेल्प करते. मेंदूला ऑक्सिजन सप्लाय वाढवते आणि ओव्हरऑल सेल्समध्ये ऑक्सिजन सप्लाय वाढवते. त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. त्याचबरोबर जो लिम सरांनी पेपर पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये रोझेल बाबत खूप लिहिलं आहे. रोझेल इज फुल ऑफ व्हिटॅमिन सी आणि आपल्याला आता सगळ्यांना माहिती परिचितच झालेलं आहे. आपण सगळीकडे बघतो की व्हिटॅमिन सी आपल्याला अतिशय आवश्यक आहे कुठलंही संक्रमण रोखण्यासाठी आणि रोझेल जे आहे ते फुल ऑफ व्हिटॅमिन सी आहे आणि ह्याची चव लहान मुलांपासून मोठ्यांना आवडते. आता सध्या उन्हाळा चालू आहे. थंड पाण्यातनं आपण रोझेलचा ज्यूस घेऊ शकता. रोझेल बॉटल जरी आपल्याला अ, छोट्या साईजमध्ये अवेलेबल असलं तरी त्याचं कार्य खूप जास्त मोठं आहे. सो व्हिटॅमिन सी आपल्याला ह्या कोरोनाच्या काळात फार आवश्यक आहे आणि इट्स अ बेस्ट प्रॉडक्ट रोझेल. अ, तर हे करतं काम काय आहे? म्हणजे गॅनोडर्मा कसं काय काम करतं? गॅनोडर्माचा चहा जो आहे, तो सर्वात DXNचं एक नामी प्रॉडक्ट आहे, स्वस्त प्रॉडक्ट आहे. गॅनोडर्मा जर आपल्याला सुरुवात करायची असेल, तर आपल्या सेल्समध्ये जी टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर काढण्याचं काम गॅनोडर्मा करतो. जेव्हा आपण फर्स्ट गॅनोडर्मा चहा घ्यायला सुरुवात होतो, आपलं पोट लवकर-लवकर साफ व्हायला सुरुवात होते. पोटातनं साफ होणं म्हणजे काय, की आपल्या शरीरातली जी टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर आपल्या मलमूत्राद्वारे बाहेर पडतात. तर मग
लघवी जास्त होणं किंवा आपल्याला मोशन जास्त होणं ह्याच्यातला जो प्रकार आहे, तो हा चहा कंझ्युम केल्यानंतर आपलं पोट साफ व्हायला लागतं. त्याच्यासोबतच नोनी म्हणून जे फ्रूट आहे, त्याचं मोरिन्झी म्हणून ज्यूस जे अवेलेबल आहे, हे काय करतं? तर जेव्हा आपण गॅनोडर्मा आर्जीजीएल घेतो, त्यावेळेला आपण मोरिन्झी हे एन्झाईम आहे, ते जर घेतलं त्याच्यासोबत, तर आपले पेशींमध्ये छिद्र असतात. तर ती छिद्र मोठी करून त्याच्यामध्ये पोषक तत्व जे आर-जी-जी-एल आपण घेतोय, ते आतमध्ये पोहोचायला ते मदत करतं. जेव्हा आपण आर-जी-जी-एल कंझ्युम करतो, त्याच्यासोबत जेव्हा आपण जर ज्या पाण्यात आपण आर-जी-जी-एल घेणार आहोत, त्या पाण्यात जर 1 बुच आपण मोरिन्झीचं टाकलं, तर त्यासोबत त्याच्या पेशींची जी छिद्र असतात, ती मोठी करून त्यात पटकन घुसायला मदत करतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला व्हायरल अटॅक होतो आणि आपल्याला ताप येतोय, अशा वेळेला फास्ट रिकव्हरी पाहिजे. तर फास्ट रिकव्हरीला आपण ही मोरिन्झीचा जो मोठी बॉटल आहे, त्या आपल्या घरात आवश्यक आहे असणं. ते मोरिन्झी आपल्याला त्याच पाण्यातनं औषध घ्यायचं आहे आणि मोरिन्झी जेवढं पोटात जाईल, तेवढ्या आपल्या इम्यून सेल्सचे छिद्र वाढून आर-जी-जी-एलचं पोषण लवकरात लवकर ॲब्झॉर्ब होणार आहे. जेवढं लवकर ॲब्झॉर्ब होणार, तेवढा आपला ताप लवकर उतरणार. त्यामुळे हे सोबत असणं आवश्यक आहे आणि आपल्या जे वीक होतात इम्यून सेल्स, त्यांना आपल्याला भरपूर प्रमाणात पोषक तत्व द्यायचे, ते स्पिरुलिनामध्ये आहेत. सो हे कॉम्बिनेशन आहे गॅनोडर्मा इव्हन म्हणजे हे कॉम्बिनेशन इथे दिलेलं आहे, की आपण काय खरेदी करायचं. इव्हन तुम्ही चहा, मोरिन्झी आणि स्पिरुलिना हे 3 प्रॉडक्ट्स एकत्र घेऊ शकता, की जे तुम्हाला अ, तुमच्या फॅमिलीला इम्युनिटी वाढवायला मदत करतील आणि हे तिन्ही प्रॉडक्ट आपल्या फॅमिलीतल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण घेऊ शकतात. सो इट्स अ बेस्ट कॉम्बिनेशन. जर आपल्याला आर-जी-जी-एल अफोर्ड होत नसेल, तर आपण चहा, मोरिन्झी, स्पिरुलिना या 3 गोष्टी घेऊ शकतो. स्पिरुलिना 120 कॅप्सूल्समध्ये छोट्या विथिन ₹1000 मध्ये आपल्याला तो कंटेनर पडतो. मोरिन्झी मोठी बॉटल आपल्याला अ, एक 1600 पर्यंत जाऊ शकते. छोटी बॉटल घेतली तर विथिन 1000 जर आपल्याकडे ₹3000 ₹2000 आहेत. ₹2000 सुद्धा आपण आपल्या फॅमिलीसाठी इम्युनिटी किट विकत घेऊ शकतो. दिस इज द पॉवर ऑफ DXN. त्याने त्या पद्धतीने त्याचं फॉर्मेशन केलेलं. तर हे तिन्ही प्रॉडक्ट आपल्याला 2000च्या आत मिळू शकतात. अ, सो आपण मला नाही वाटत की 2000 किंवा 3000 ही एक मोठी रक्कम आहे आपल्या इम्युनिटीसाठी आत्ता बघता. आपण जर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अख्खं पुणं फिरतोय, आताची परिस्थिती तर मी पुण्यात राहतो. तर आणि ₹30,000 ₹40,000 मोजू शकतो. तर 3000 मोजायला काहीच हरकत नाही, की जे आपल्या पेशींना आणि आपल्याला माहीत नाही कोरोना सतत बदलतोय त्याचं स्वरूप आणि आपल्या आजूबाजूला आहे. तर हे न्यूट्रिशन आपण प्रत्येक फॅमिलीमध्ये ठेवू शकतो. तर होतं असं की ह्याने हा एक फोकस आहे की आपल्या घरात जर ओल्ड एज लोकं असतील, तर ओल्ड एजला हे इम्युनिटी डाउन होते. ओल्ड एजला जास्त अटॅक होतोय कोरोनाचा आणि ओल्ड एज लोकांवर अटॅक एवढ्यासाठी होतो की ज्या पेशी आहेत टी सेल्स, बी सेल्स त्यांची इम्युनिटी स्ट्राँग नाहीये. त्यांचं जे मगाच सांगितलं की मेमरी टी सेल ती वीक झालेली असते आणि अशामुळे कोरोना फास्ट अटॅक करतो. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील, तर हे अतिशय उपयुक्त माहिती की अ, होतं काय की ज्येष्ठ नागरिकांच्या फुफ्फुसावर अटॅक करायला व्हायरसला खूप सोपं आहे. कारण टी सेल्स आणि बी सेल्स हे वीक झालेले असतात. कारण त्यांची इम्युनिटी डाउन झालेली असते. अशा वेळेला जे संकेत पाठवायचे शरीराला फास्ट की व्हायरल अटॅक तो स्लो झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची क्षमता कमी झालेली असते फुफ्फुसांची, की व्हायरल अटॅक होतोय फुफ्फुसांवर. ही स्लो पद्धतीने बॉडीमध्ये ते संक्रमण वाढतं. त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा अचानक फुफ्फुसं 50% 60% डॅमेज झालेले असते. ते होतं काय, की स्लो रिस्पॉन्स ऑफ टी सेल्स. मग अशा वेळेला परत तेच येतं, की टी सेल्सची जर कॅपॅसिटी वाढवायची असेल, तर त्याला जसं हे हे जे कॉम्बिनेशन आहे ते देणं गरजेचं आहे. तर जेवढं आपण हे कॉम्बिनेशन जास्तीत जास्त प्रमाणात हे सेवन करू, तेव्हा ओल्ड एज लोकांचं पण ते टी सेल्स, बी सेल्स व्यवस्थित म्हणून आपल्याकडे फर्स्ट व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह हे 60 प्लस लोकांसाठी चालू झालं भारतामध्ये या कारणासाठी. कारण त्याचे इम्यून सेल्स वीक पद्धतीने काम करतात. म्हणून भारत सरकारने पहिलं व्हॅक्सिनेशन 60 प्लस नंतर 45 प्लस पद्धतीने चालू केलेलं आहे. तर त्यामुळे जरी व्हॅक्सिनेशन असलं तरी आपण जितक्या प्रमाणात आपल्या पेशींना खाद्य देऊ, तितक्या प्रमाणात आपण आपली इम्युनिटी किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना वाचवू शकतो. सो अगेन जर आपल्याला वाढवायचं असेल, आपल्या घरात ओल्ड एज असतील, तर आपण त्यांना काय देऊ शकतो? त्यांचं खाणं पण कमी असतं. तुम्ही त्यांना जास्त खायलाही नाही घालू शकत. अशा वेळेला WBC काउंट म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, टी सेल्स हा व्हाईट ब्लड सेल्सचा प्रकार आहे. तो जर वाढवायचा असेल, तर स्पिरुलिनाला पर्याय नाही. आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त स्पिरुलिना खायला द्या. स्पिरुलिना जेवढ्या खाणार, तेवढ्या व्हाईट ब्लड सेल्स पेशी वाढणार, तेवढं लंग्सचं फंक्शनॅलिटी वाढणार.
जेवढी लंग्सची फंक्शनॅलिटी वाढेल, तेवढं आपण आपली ऑक्सिजन लेव्हल सांभाळू शकतो. आपली ऑक्सिजन लेव्हल आत्ताच्या काळात आपण सांभाळली पाहिजे. कारण ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आपल्याला दिसतंय. त्यामुळे जेवढं आपण नॅचरली ऑक्सिजन क्रिएट करेल बॉडी, तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. सो ह्याचा एंड मी असं करतो, की लाँग टर्म इम्युनिटी आपल्याला कशातनं मिळणार आहे? आपल्याला हा पण संग्राम आहे, की व्हॅक्सिन्स घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? तर व्हॅक्सिन्स जरूर घ्यायला पाहिजे. कारण व्हॅक्सिन काय करतं, की बी सेल्स आणि टी सेल्स ज्या आपल्या बॉडी आता सध्या अँटीबॉडीज फाईट करतंय निर्माण करून, तर त्या कायमस्वरूपी अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये ते निर्माण करणार आहे व्हॅक्सिन. पण आता होतंय असं, की कोरोना फार त्याचं स्वरूप बदलतंय. जसं तो कोव्हॅक्सिनचा रिव्ह्यू असा आलेला आहे, की जेवढे व्हेरिएशन्स होते, ते सगळ्या व्हेरिएशनला मारण्यात कोव्हॅक्सिन कारगर आहे. तसं आपल्या बॉडीत जे अँटीबॉडीज आता तयार होतात, टी सेल्स आणि बी सेल्स जे अँटीबॉडीज करतायत, त्या व्हायरसला संपवतात. पण आपल्याला जर लाँग टर्ममध्ये इम्युनिटी पाहिजे असेल, लाँग टर्ममध्ये अँटीबॉडीज तर आपल्याला व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. सो व्हॅक्सिन ड्राईव्ह इज व्हेरी इम्पोर्टंट. कारण आपल्याला हे जेव्हा मास प्रमाणात कोरोना पसरतो, तेव्हा न्यूट्रिशन पण सगळ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य होत नाही. की प्रत्येकाला न्यूट्रिशन घेणंही शक्य होत नाही. मग अशा वेळेला व्हॅक्सिनेशन खूप आवश्यक आहे. कारण इंडियात जर कोरोना वाढला तर जगाला धोका संभवतोय. जर आपल्या आजूबाजूची 10 घरं कोरोना पॉझिटिव्ह झाली, तर आपल्या घरालाही कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा धोका संभवतोय. त्यामुळे व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पोर्टंट. पण म्हटलं तसं की व्हॅक्सिनेशन पूर्ण व्हायलाही वेळ लागणार आहे आणि कोरोनाचं म्युटंट स्वरूप बदलतोय. त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे तितकीच आहे. आणि अशा वेळेला आपल्याला अडॅप्टिव्ह इम्यून रिस्पॉन्स जर वाढवायचा असेल, तर आपल्याला आता न्यूट्रिशनशिवाय पर्याय नाही. आणि जिथपर्यंत स्टेबल व्हॅक्सिन होत नाहीये, तिथपर्यंत आणि त्याच्या पुढेही असे म्युटंट होणारे व्हेरियस व्हायरस येतच राहणार आहेत. सो न्यूट्रिशनची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही, की ज्यांना काही संभ्रम असेल, की हेच का घ्यायचं किंवा कशासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी हे माहिती आहे. सो लेट्स स्टॉप कोरोना आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून कोरोनाला दूर ठेवूया. हाच मेसेज आहे या पी-पी-टीमधनं. सो थँक यू देवकर सर.